पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री आदिनाथ कॉम्प्लेक्स बेलपाडा खारघर या ठिकाणी राहणाऱ्या सौ ललिता प्रल्हाद मदने या वहिनींना आज भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. भेटूया मदने कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. रातराणीच्या झाडाखाली हरण घेते विसावा आणि फुलाद्रावांच्या आयुष्याला सर्वांचा आशीर्वाद असावा. अभिनंदन. कळलं. उखाणा असा असावा. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी. नमस्कार. 2 नंबर मुलगी. ही मुलगी. ही भाची माझी. नमस्कार. ही माझी मोठी वहिनी. हे जावई माझे. नमस्कार. हा नातू माझा. बर. आणि हे भाऊ माझे. नमस्कार. आणि दुसरं हे कुठे गेले. कोण कुठे गेले. आणि सगळं आदिनाथ सोसायटीला. नमस्कार नमस्कार नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चहा केला निघून गेला, चहा केला निघून गेला, चिवडा करते ताजा, दिनेशचं नाव घेते पहिला नंबर माझा. नमस्कार. नमस्ते. कुठलं बालपण तुमचं. माझं बालपण सातारा जिल्ह्यातलं वडूज एक गाव आहे माझं. तिथे बालपण गेले सगळं. सातारा जिल्ह्यात वडूज गाव आहे. वडूज. हा वडूज. बर. आणि कोण कोण होतं तिकडे राहायला माझे आता माझे 6 भावंडे आम्ही आहे. 4 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. माहेरचं काय नाव तुमचं. माझं माहेरचं बोडरे आडनाव आहे माझं. ललिता शिवाजी बोडरे. बर. सगळं माहेर तिथेच गेलं. हो तिथं बालपण माझं. बालपण सगळं कितवी पर्यंत. 10वी पर्यंत. मग त्यावेळेला केवढं गाव होतं तुमचं. किती घरात. गाव म्हणजे सिटीचंच गाव आहे ते. सिटीचं गाव म्हणजे सिटी वाजवले कोणी. नाही तसं नाही. व्यवस्थित मोठं म्हणजे शहर होते. शहर. अच्छा सिटी होती. अच्छा मला कळलं. मला वाटलं सिटीचं गाव म्हणजे एक दुसऱ्याला बोलवताना सिटी पिटी वाजवायची. शहर होत. शहर. पण छान गाव आहे वडूज गाव. हो. आणि मिस्टर काय करतात. मिस्टर पोलीस मध्ये. बापरे. पोलीस मध्ये. आता कळलं सिटीचं गाव काय. बोलवा मिस्टरांना. या. नमस्कार. या बसा बसा. स्वागत. तुमचं बालपण कुठलं. माझं बालपण सातारा जिल्ह्यामध्ये खटा तालुका कोकराळे गावी. कोकराळे. आणि तुमची शाळा कुठली. शाळा थोडे दिवस 4थीपर्यंत गावातच होती. नंतर भोसरे 10वी पर्यंत आणि कॉलेज पुशेगावला पडतो. पुशेगावला. मग तुम्ही मुंबईत कधी आले. मुंबईत मी 83ला आलो. 10वीची परीक्षा दिल्यानंतर 83ला मुंबईत आले. आणि कोणाकडे राहिले. असंच गाळा टाईपासून बॅचलर लोक गावची त्याच्यामध्ये राहायचो. बापरे. मग सुरुवातीचा काळ एकदम खडतर. सुरुवातीला रेतीच्या गाडीवर काम करायचो मी. रेती भरायची, विटा भरायच्या, खाली करायच्या. तर 86ला कॉल आल्यानंतर मग पोलीसमध्ये भरती झालो. पोलीसमध्ये कधी भरती झाले. 1986ला. 86ला. आणि आता कुठे असता तुम्ही. आता मुंबई क्राईम ब्रँचला असतो. म्हणजे ऑफिस कुठे तुमचं. क्रॉफर्ड मार्केट. कमिशनर ऑफिस. पण घरात कोण करतं पोलीसगिरी. नाही असं काही नाही. घरात काही नाही.
कसं जमलं कसं हो? काय मी सांगायला पाहिजे काय नाही. आता तुम्ही ना का शिट्टी मारायला सांगू त्यांना? सांगा सांगा. हा म्हणजे ह्यांची जी धाकटी चुलती आहे ना ती माझी मैत्रीणच होती. बर. हा आम्ही एकाच गावातले होतो वडूच मधले. तर तिला हे म्हणले वाटते त्यांच्या घरातली म्हणली मुलगी बघायची यांना. हा. तर ती म्हणली मा बाबा अशी अशी मुलगी आहे एक बघाय म्हणजे आहे माझ्या म्हणजे मैत्रीणच आहे माझ्या ओळखीची आहे ते. बरं बघायची कशी तिला कशी बघायची. तर नागपंचमीचा सण होता ना. नागपंचमीचा सण होता तर मी असा बाहेरून बघतो नंतर मग बघायला आपण जाऊया असं हे म्हणाले. हा. काय हो काय झालं सांगा तर तुम्हीच सांगा. ते आपल्या मुंबईला गटारी अमावस्या म्हणतात. गावी त्याला म्हणजे वारुळात त्या दिवशी मुली पूजायला जातात नदी किनारे. तर माझ्या चुलतीला मी सांगितलं की आपण अगोदर बाहेर बघूया जर मला व्यवस्थित वाटली तर मग घरी जाऊया नाही तर उगीच एखाद्याला हे नको. मग ते म्हणले ठीक आहे घेऊन येते. म्हटलं मग हिला ओळखणार मी कसं. तर म्हणले गुलाबाचं फुल तिच्या मी केसामध्ये घालते. अच्छा. बाकीच्या कोणाच्या मुलीच्या गुलाबाचं फुल नसेल. मग ते 7-8 मुली. पण समजा 3-4 जणी आले असते तसे. नाही तिने तशी अरेंजमेंट केली होती. बाकीच्यांना सगळी वेगवेगळी फुलं घालायला सांगितली. हो का? हां मग हिलाच गुलाबाचं एक फुल घातलं होतं. मग बघितली म्हणलं ठीक आहे बरी वाटते मग पुढची बोलचाल करा म्हणून. क्या बात आहे. हा एखाद्या चित्रपटातला सीन वाटावा तसा सीन वाटतोय. तुम्हाला माहिती होतं हे बघणार? नाही 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 मला काहीच नव्हती कल्पना. काहीच नव्हती. मग तुम्ही कुठे उभे होते तेव्हा? नाही पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाजवळ उभा होतो. तुम्ही पेट्रोल पंपाजवळ उभे? गाडी होती गाडीत बसून म्हणजे गाडीच्या बाजूला उभा होतो. उभे होते आणि ते ह्या मुली अशा रस्त्याने नदीकडे निघाले होते. तुम्ही चालला होता? हा आम्ही खेळायला जातात ना नदीला. क्राईम ब्रांचची तेव्हापासून सुरुवात झाली होती. मग तुम्ही काय त्याच दिवशी पसंत केलं? नाही त्या दिवशी म्हणजे पसंत आहे म्हणून सांगितलं. बाकी घरच्यांनी मग जाऊन बोलणं करून मग पुढच्या गोष्टी. मग तुम्ही यांना कधी बघितलं? मी पाहिलं कधी पाहिलं त्यांनी एकदा आले असेच मित्राला एका घेऊन आलेले त्यांच्या. ते मित्राला घेऊन आले ना मग घरात सांगितलं बाबा तिला चहा द्यायला सांगा म्हणून. तर मी म्हणलं मी नाही जात चहा द्यायला. मला भीती वाटायची ना. नाही तूच जा चहा द्यायला म्हणून चहा द्यायला गेले. नंतर पाहिलं होतं त्यावेळेस त्यांना. हां त्यांच्या मित्रावर ते आलेले त्यावेळेस बघितलं मी त्यांना. सगळं गुलाबापासून सुरू झालेलं आहे म्हणून आज वहिनीने गुलाबी रंगाची साडी नेसली. काय कॉम्बिनेशन असतं बघितलं असं. पण मग लग्न झालं तेव्हा तुम्ही पोलीसमध्ये होता की? हो पोलीसमध्ये. 89ला लग्न झालं माझं. 89. आता 21 डिसेंबरला 25 वर्ष होतील. अरे वा जोरदार साजरा केला पाहिजे. कसा साजरा करा सांगू? नाही सर परत त्या पेट्रोल पंपावर जाऊन उभे राहा. आणि तुम्ही सगळ्या मुली ना तुम्ही पलीकडच्या फुटपाथवर उभ्या राहा. काय कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं म्हणजे बाबांचा स्ट्रगल रेतीच्या गाडीवरून सुरू झालेला हा प्रवास आणि आता इतकं सगळं चांगलं तुम्हाला आनंदाचे दिवस दिलेत काय वाटतं? खूप छान वाटतं. ते दोघे खूप म्हणजे एकदम आम्हाला एकदम आदर्श आहेत आमच्यासाठी. सपोर्टिव्ह आहेत भरपूर दोघे सुद्धा. बरं मला सांगा आता इतक्या दिवसांनी इतकं छान सुखाचे दिवस आहेत या सगळ्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? अर्थातच तिनं आजपर्यंत सपोर्ट केला नसता. आम्ही कधी महिना 2-2 महिने बाहेर राहायचो. कधी तिने म्हणजे शंका व्यक्त केली नाही किंवा विचारलं नाही की बाबा तुम्ही नक्की कामावर जाता काय करता. विश्वास तिनं दाखवला आजपर्यंत माझ्यावर. ते सगळं श्रेय हिलाच आहे खरं म्हणजे. होय ना? काय कसं वाटतं ऐकून? छान खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना साथ दिली आहे म्हणून. हो खूप साथ. एक प्रसंग आला होता तुमच्या आयुष्यात. हो खूप मोठा प्रसंग आला होता. काय झालं होतं ते तुम्ही सांगा. 2009ला माझ्या घराचं काम चालू होतं. सकाळी मी गावी निघालो होतो सामान घेऊन आणि अचानक मला चक्कर आली. पूर्ण राईट साईडला पॅरालिसिस अटॅक आला. पूर्ण राईट साईड. तोंड वाकडं झालं. हात निकामी पाय निकामी. पण ती मी ही जागी होती हिच्या लक्षात आलं लगेच की असं होते. मग तिने लगेच बाजूवाल्याला घेऊन ताबडतोब हॉस्पिटल नेलं मला. संडे रविवारी होता डॉक्टर नव्हते तरी सगळ्या हॉस्पिटलमध्ये पळत होते तरी डॉक्टरसाठी. 10 मिनिटं जर डॉक्टर म्हणले उशीर झाला असं तरी जागेवर बसून राहिले असते. ते 10 मिनिटात त्यांना मी तिथं नेलं घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये इथं CBDच्या MGMला. अरे बापरे. तेवढा मोठा ते मोठा प्रसंग माझ्या आयुष्यातला तो खराब गेला तेवढा. हे नको म्हणले मला काही नाही झालं असं हातानेच करत होतं. मला काही नाही झाली चक्कर आली जरा पडतो. पण माझ्या लक्षात आलं यांना या पॅरलिक अटॅकच आला. या
म्हणून मी बाजूवाल्यांना जागा केलं, म्हटलं चला गाडी तरी चालवायला पाहिजे ना कोणीतरी. मग त्यांना घेऊन गेली मी दवाखान्यात. तिथं डॉक्टरांना सगळ्यांना हे करून मी काही करे, पण माझे सगळे आले, माझे जावे वगैरेच नंतर सगळे आले माझे, पण घेऊन गेले ताबडतोब त्यांना. त्यावेळेला मग ही जर त्यावेळी जागी नसते हां, तर मग कदाचित झोपेत काय झालं मलाही कळालं नसतं. अरे बापरे. पण माझं सारखं लक्ष असतं त्यांच्यावर, सारखं. हो सारखं लक्ष घरात तरी, कारण का त्यांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचा त्रास आहे जास्त त्यांना, त्यामुळे माझं खूप लक्ष असतं आणि काळजी पण असते त्यांची, खूप काळजी खूप असते. काळजी असते. त्यांच्याशिवाय तरी दुसरं आहे का? काय जीवनात काहीच नाही ना. एवढं प्रेम आहे बघितलं. म्हणूनच तिचं श्रेय म्हणतो ना. तुम्ही पेट्रोल पंपाकडनं एकदाच लक्ष दिलं, पण ह्याने कायमचं लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे तुमच्याकडे. पण रागावतात का हो कधी? रागवतात पण होतं तसंच, म्हणजे थोडंसं चालतं घरात, पण होतं सर. पण नंतर एक 5-10 मिनिटच तेवढं राग येत. बरं, आता या पुढच्या खेळामध्ये ना वजन गोळा करायचे वहिनी. इथे एक वजनाचा काटा असणार, तुम्ही घरातल्या वस्तू आणायची आणि मी जेवढं वजन सांगणार तेवढं गोळा करायचं आणि वेळ 2 मिनिटाची. थोडी धावपळ करा, बघूया. 666 ग्रॅम. 666 वेळ सुरू झाली. लवकर 40 सेकंद झाले. पटकन पटपट कैची काढ अगरबत्ती 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेला आहे. छोटं काढ काहीतरी. ग्लास 40 सेकंद राहिलेले. 40. काढ आता 30 सेकंद. 30 सेकंद राहिलेली आहे. बॉक्स तो ह्याचा बॉक्स काढ. त्याच्यातल्या मेणबत्ती काढ. आता ग्लास काढ. प्लास्टिक 20 सेकंद राहिली. 20. हळू आरामात. ग्लास घे मम्मी. सिंगल ग्लास काढ. 10 9 8 7 6 अभिनंदन. बघा 6 आणि 6 सेकंद राहिलेली असताना बघूया किती वस्तू आणल्या गोळा करून. त्यातल्या 2 वस्तू माझ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 गुणिले 200 2600 रुपयाचं बक्षीस वहिनी मिळालं. नमस्कार. बरं, आता पटकन सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एक गोष्ट बदलायची असं जर म्हटलं तर कुठली बदलली पाहिजे? ते भरपूर टेन्शन घेतात. बाकी दुसरं काही बदल्यासारखं काही नाही, पण जास्त टेन्शन घेतात. असं आता असे म्हणजे डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर लोकांनी टेन्शन जास्त घेतलं नाही पाहिजे ना. हो काय? मला नाही माहिती. नाही ना, ते जास्त टेन्शन घेतात. काय हो, का घेता? खूप टेन्शन घेतात. हा, टेन्शन कमी घेतलं पाहिजे त्यांनी. कधी कमी करणार टेन्शन? करूया, तिने सांगितलं आजपासून करूया. आज म्हणजे काही करत नाही. बाकी दुसरं काहीच नाही त्यांचं बदल करायचं सारखं, म्हणजे काहीच नाही. आणि यांनी स्वभावामध्ये आमच्या वहिनीने काय अशीच असायला पाहिजे, काय बदल नको, नाही तर मग त्रास होईल मला. आता तुम्ही सगळ्यांनी बोला या दोघांबद्दल, सांगा. त्यांचं पटलं नाही असं काही झालं तर मला कोण असतं. या दोघांचं पोलीस स्टेशन मी आहे, मला कोण असतं. आणि तुम्ही तुमच्या दोघात? आमच्या दोघात नाही काय असं. मी माझं ठरवून मोकळी होते. लगेच 2 भिंती घरात ठेवलेल्या आहेत. ते ब्रश घेतात, ती भिंत रंगवतात, ही भिंत रंगवतात. बरं, यांच्या मिशीवरती काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मिशीच छान दिसतात. जरा पीळ द्या ना, जरा इस बात पर.
निश्चितच आवडतं तुम्हाला ते. काय सांगता हो? अरे बापरे. ऍक्च्युली ते पैलवान गाडी आहेत आमच्या गावचे. हो का? कुस्ती वगैरे हो लहानपणी. बरं आता अभिनय करणार आणि तो अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा आहे. चित्रपटाचं नाव. वेळ सुरू झाली. थांबा थांबा तुम्ही नाही. भैरू पैलवानची जय. अभिनंदन. झी मराठीकडून गाणं ओळखायचं. आता गाणं. वेळ सुरू झाली. 1 2 3 बोलायचं नाही. ओठांची हालचाल. दोघांनी. जय जेजुरीच्या खंडेराया जागरण आहे. शुभमंगल. तुम्ही करा. हा काही लग्नावर आहे. खंडोबावर आहे. भंडारा लल्लाटी भंडारा. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. आई जागर जागर डोंगर माथ्याला, आई जागर जागर डोंगर माथ्याला. हे ललाटी भंडार कुरकुरे अंधार. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. आता म्हण ओळखायची. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. खाऊ द्याला खाऊ कवी नाही, खाई द्याला खाऊ कवी. काय काहीतरी बोलायचं नाही. चंदन उघडायचं का ते. लोकांसाठी ब्रह्मज्ञान. दगड माती जमीन फुकणी नरझाळ जळण. काय म्हणतात. लाकूड कोळसा दहा 9 कोळसा उघड काय किती कोळसा उघडला तरी तो काळाच असंच काही. कोळसा उघडतो. कोळसा किती उघडला तरी तो काळा. झी मराठीकडून भरपूर चिठ्ठ्या आलेल्या आहेत आणि बऱ्याच जणींना वाटतंय की स्वतःच नाव जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण उत्सुक आहे. आता कोणाचं नाव जाहीर होणार ते आत्ता ठरणार. एक नाव जाहीर करण्यासाठी इकडे गुड बॉय. शाळेत जातो. हा आता या युनिफॉर्म मध्ये शाळेत नाही जाणार तर काय गार्डन मध्ये जाणार. हे नाव सांग. हर्ष मनोहर पाटील. कोणाच्या नावाने बोट मोडतोयस बाळा. घे एक चिठ्ठी काढ यातली. चला आधी हलो थांब. बस वर खाली कर. असं नाही दाखवू. हे बा असं 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 कर बघू कसं करतात. आता एक चिठ्ठी घे दे. धन्यवाद. ऐक, एक जण लाड करणार, बाकीच्या उद्यापासून धपाटे देणार. जा उभा राहा. शीतल संजय बागेश्वरी कोण आहे? नाव सांगा. शीतल संजय बागेकरी. बरं बागेकरी. कुठलं माहेर तुमचं? कोरेगाव सातारपाशी. सातार का? इकडे सगळं सातारच आहे की काय? बरं मग काय मिस्टर आहेत आता? नाही आहेत. काय करतात मिस्टर? LNT मध्ये आहेत. नोकरी करतात. बरं आमचा नमस्कार सांगा. आता घरातलं कोण आहे तुमच्याबरोबर? मुलगी आणि मुलगा. मुलगी आणि मुलगा कुठे आहेत? बोलवा त्यांना. व्हेरी छान. शुभेच्छा आहेत तुम्हाला. हा चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊ. दोघींना 10-10 संधी या खेळामध्ये. हा खेळ जो आहे त्यासाठी एक रिंग इथे आपण बांधलेली आहे. फुटबॉलचा चेंडू इथून टाकायचा आणि बास्केटबॉल जसा टाकतो तशा पद्धतीने तो चेंडू रिंगमधून गेला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी मिळणार आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून करायची. हां घ्या.
एक, दोन, एक, 5-1, 2-1 ही गुणसंख्या. 3, 4, 10-5, 2. अभिनंदन. या झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही बाबांना द्यायची हा, दोघांनी मिळून. हा, उपविजेत्या ठरल्या मदाने वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. बागेकरी वहिनी आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.